नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील इयत्ता 10वीच्या वर्गातील पाठ क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यामधील घटक, रासायनिक अभिक्रिया, त्यामधील भौतिक आणि रासायनिक बदल यांची उदाहरणे आणि काही रासायनिक अभिक्रिया याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन. 18व्या व 19व्या शतकामधील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियाच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. ह्या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखूया. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा एक भौतिक बदल आहे. अन्न शिजणे हा कायमस्वरूपी बदल असल्यामुळे हा रासायनिक बदल आहे. उदाहरण 3 किंवा घटना 3 फळ परिपक्व होणे यामध्ये कायमस्वरूपी बदल झालेला दिसून येतो, म्हणून हा रासायनिक बदल आहे. घटना 4 दुधाचे दह्यात रूपांतर होणे हाही एक कायमस्वरूपी झालेला बदल आहे, म्हणून हा रासायनिक बदलाचं उदाहरण आहे. घटना 5 पाण्याचे बाष्पीभवन होणे हा एक तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे, त्यामुळे हा भौतिक बदल याचे उदाहरण आहे. घटना 6 जठरामध्ये अन्न पचणे यामध्ये सुद्धा हा कायमस्वरूपी बदल दिसून येतो, म्हणून हा रासायनिक बदल याचे उदाहरण आहे. घटना 7 डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा तात्पुरता बदल आहे, त्यामुळे हे भौतिक बदलाचे उदाहरण आहे. घटना 8 शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे हा एक कायमस्वरूपी घडून येणारा बदल असल्यामुळे हा रासायनिक बदल याचे उदाहरण आहे. घटना 9 उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे हा एक तात्पुरता बदल आहे, त्यामुळे हा भौतिक बदलाचं एक उदाहरण आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामधील स्पष्टीकरण पाहूया. भौतिक बदल फिजिकल चेंज. ज्या बदलामध्ये पदार्थाचे रासायनिक संघटन बदलत नाही, फक्त भौतिक गुणधर्म उदाहरणार्थ आकार, अवस्था बदलतात, त्याला भौतिक बदल म्हणतात. हा बदल तात्पुरता असतो आणि मूळ पदार्थ पुन्हा प्राप्त करता येतो. उत्क्रमणीय बदल. उदाहरणे बर्फ वितळणे, पाणी उकळणे, मीठ पाण्यात विरघळणे, कागद फाडणे इत्यादी. रासायनिक बदल केमिकल चेंज. ज्या बदलामध्ये पदार्थाचे रासायनिक संघटन पूर्णपणे बदलते आणि नवीन गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात, त्याला रासायनिक बदल म्हणतात. हा बदल कायमस्वरूपी असतो आणि मूळ पदार्थ सहसा पुन्हा प्राप्त करता येत नाही. अनुत्क्रमणीय बदल. उदाहरण लोखंड गंजणे,
कागद जाळणे, दूध नासणे, अन्न शिजवणे इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, हे करून पहा. साहित्य: तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षणाळ्या, बन्सेन बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ: चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राईड इत्यादी. कृती: खालील दिल्याप्रमाणे 1 ते 5 ह्या कृती करा. त्यापैकी कृती 2 ते 4 मध्ये तापमापीच्या साहाय्याने तापमान मोजून त्याची नोंद करा. 1. बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घ्या. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. बाजूच्या आकृतीप्रमाणे कृती करा. 2. कॉपर सल्फेटच्या CuSO4च्या द्रावणात जस्ताची पूड झिंक डस्ट घाला. 3. बेरियम सल्फेटच्या BaSO4च्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे K2CrO4 चे द्रावण घाला. 4. कॅल्शियम क्लोराईडच्या CaCl2च्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे Na2CO3 चे द्रावण घाला. 5. एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसले? सर्व कृतीचे निरीक्षणे नोंदवा आणि काय दिसून आले ते लिहा. वरील तक्ता आपण एकेका मुद्द्याने पाहूया. 1. चुनखडी तापवणे. रंगातील बदल असल्यास नाही, चुनखडी पांढरीच राहते. वायू बाहेर पडतो हो नाही, यामध्ये हो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. तापमानातील बदल असल्यास तापमान वाढते उष्णता दिल्याने. बदलाचा प्रकार: रासायनिक CaCO3 चे CaO आणि CO2 मध्ये रूपांतर होते. 2. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड टाकले असता रंगातील बदल: निळ्या रंगाचे द्रावण रंगहीन होते, कॉपर सल्फेटचा निळा रंग जातो. वायू बाहेर पडतो हो किंवा नाही? नाही. तापमानातील बदल असल्यास तापमान वाढते, अभिक्रिया उष्मादायी असते. बदलाचा प्रकार: रासायनिक कॉपर सल्फेट आणि जस्त यांच्यात अभिक्रिया होऊन झिंक सल्फेट आणि तांबे तयार होते. 3. बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण. रंगातील बदल: पिवळा अवक्षेप तयार होतो. वायू बाहेर पडत नाही. तापमानातील बदल असल्यास कोणताही लक्षणीय बदल नाही. बदलाचा प्रकार: रासायनिक बेरियम क्रोमेटचा पिवळा अवक्षेप तयार होतो. 4. कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेटचे द्रावण. रंगातील बदल असल्यास सफेद अवक्षेप तयार होतो. वायू बाहेर पडतो हो नाही, यामध्ये नाही. तापमानातील बदल असल्यास कोणताही लक्षणीय बदल नाही. बदलाचा प्रकार: रासायनिक कॅल्शियम कार्बोनेटचा सफेद अवक्षेप तयार होतो. 5. थॅलिक अनहायड्राईडचे ऊर्ध्वपातन. रंगातील बदल असल्यास नाही, पदार्थ पांढराच राहतो. वायू बाहेर पडतो हो नाही? नाही. थेट वायूत रूपांतर होते पण वायू बाहेर पडत नाही. तापमानातील बदल असल्यास तापमान वाढते उष्णता दिल्याने. बदलाचा प्रकार: भौतिक थॅलिक अनहायड्राईडचे स्थायूतून थेट वायूत आणि पुन्हा स्थायूत रूपांतर होते, संघटन बदलत नाही. तापमान, दाब यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. उदाहरणार्थ, बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते तर त्याला रासायनिक बदल म्हणतात.
जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजेच रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संक्षिप्त द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. अभिक्रियाकारक जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. याउलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादने म्हणतात. उदाहरणार्थ, कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा, कार्बन व ऑक्सिजन हवा हे अभिक्रियाकारक आहे, तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहिले जाते. त्याचा आपण पुढील माझ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.